बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, ऐन निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंसोबत प्रचारात दिसल्यामुळे याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना मात्र अगदी मोठा धक्का बसलाय। दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे फक्त 2च आमदार आहेत आणि त्यापैकी एक आमदारच आता महायुती सोबत प्रचारात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडण्याची दाट चिन्ह आहे। वडाळा इथल्या जनसंपर्क कार्यालयात कालिदास कोळंबकर यांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचं स्वागत केलंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आपण आधी जर पाहिलं तर गेल्या 1-2 महिन्यांपूर्वी सुद्धा कोळंबकरांच्या कार्यालयाबाहेर फडणवीसांचा फोटो लागलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी ते महायुतीच्या वाटेवर, भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा राहुल शेवाळेंचं अगदी मनापासून स्वागत। अगदी बरोबर आहे। कालिदास कोळंबकर गेले काही वर्ष नाराज होते काँग्रेसमध्ये, त्यासाठी त्यांची धडपड देखील सुरू होती आणि याआधी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। आज मात्र अचानक त्यांनी राहुल शेवाळे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांना निमंत्रण दिलं ऑफिसमध्ये सध्याच्या भेट देण्याची। त्यांनी सध्याच्या भेट दिली, त्यांचं स्वागत देखील केलं। कालिदास कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनी देखील राहुल शेवाळे यांच्यासोबत प्रचारासंदर्भात चर्चा केली। एकूणच आपण बघतोय की काँग्रेसचे उमेदवार विद्यमान जे आहेत सध्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात जाऊन कालिदास कोळंबकर यांनी महायुतीच्या उमेदवारांना भेट दिलेली आहे, त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर प्रचारासंदर्भात देखील त्यांची चर्चा आता यावेळेला नायगाव इथल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू आहे आणि एकूणच या सर्व घटनेमुळे, राजकीय घटनेमुळे एकनाथ गायकवाड यांना जबर धक्का बसलेला आहे। कारण या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे फक्त 2 आमदार आहेत आणि या 2 आमदारांपैकी एक आमदार जे आहेत ते आता महायुतीच्या मध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच उदय, एकूणच या सगळ्या प्रकारानंतर मात्र काँग्रेसमध्ये अर्थातच गटातटाचं राजकारण आणि एकूणच चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।